आपण पुढे जाऊयात की भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने हा करार कसा महत्त्वाचा ठरताना दिसतोय. कारण वारंवार चीनचा उल्लेख होतो, तो अपरिहार्य आहे की अख्ख्या जगाची फॅक्टरी म्हणून त्याच्याकडं सध्या त्याची चर्चा होत असते. पण अशा अवस्थेत गेल्या काही काळामध्ये भारताने केलेले जे मुक्त व्यापार करार आहेत ते पाहता आशिया विशेषतः आणि जग या दोन्ही याच्यामध्ये भारताचं स्थान आता कुठं दिसतंय? अ, एका वाक्यात सांगायचं तर खूप वरती जाताना दिसतंय. पण कसं हे सांगायचं जर असेल तर थोडक्यात भारताने खूप संयमी भूमिका घेतली जी आपण सांगत होतो. त्यामुळे भारताने काय केलंय, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, ओमान, युएई, EFTA, EU, UK, USA अशा सर्व लोकांशी करार केलेला असल्यामुळं आपण पुन्हा एकाच्या दावणीला बांधलो गेलेलं नाही. हे भारताने दाखवून दिलेलं आहे आणि ती खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळं ज्या काही लोकांनी यावरती काम केलंय किंवा आपले जे कॉमर्स मिनिस्टर आहेत त्यांनी काम केलेलं आहे, वाणिज्य मंत्र्यांनी किंवा प्रधानमंत्र्यांनी, त्या सर्वांचं नक्कीच अभिनंदन करायला हवं. कारण आपला देश हा स्वयंभू आहे. आपण विचार करताना आपल्या देशाचा सर्वप्रथम विचार करायला हवा आणि त्यानुसार आपण कुणाच्याही दावणीला बांधलो गेलो नाही, ही चांगली गोष्ट आहे खूप. आणि या सर्व FTAs मुळे आपल्याकडे बरेच पर्याय खुले आहेत. विचार करा ना, एक आपण युरोपलाही विकू शकतो, युकेलाही विकू शकतो, अमेरिकेलाही विकू शकतो किंवा एखाद्या देशासोबत जर थोडीशी अनबन झाली कधी काळी भविष्यामध्ये, तर आपल्याकडे इतर पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे भारतासाठी. आणि परराष्ट्र धोरण म्हणून चांगलं यात हे की कुठलीही घाई गडबड न करता वेळ घेतला, मात्र शेवटी 34% तुलनेत 18% कमी आहे, 20% तुलनेत 18% कमी आहे. त्यामुळे जे आपल्याला डील मिळालेलं आहे सध्या जे काही आपल्याला दिसतंय त्यामध्ये हेच दिसतंय की आपल्याला जे डील मिळालंय ते चांगलं डील मिळालेलं आहे. अर्थातच पण आपले जे दर्शक आहेत, उद्योजक आहेत, त्यांना आम्ही सांगतो हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. जेव्हा रोड बनतो तेव्हा दोन्ही मार्गाने वाहनं जातात. आपल्यासाठी फायदा आहे, नक्कीच त्यांच्यासाठी फायदा थोडा असेल तरच ते डील करतील आपल्याशी. त्यामुळे देवाणघेवाण ही नक्की होईल. काही उद्योगांना नक्की काही त्रास सहन करायला लागेल. मात्र ओव्हरऑल जर आपण पाहिलं, हे आज स्थितीला आणि स्थिरता म्हणून चांगलं आहे, शाश्वती म्हणून चांगलं आहे, निर्णायकता म्हणून चांगलं आहे, नियमितता म्हणून चांगलं आहे. त्यामुळे या सर्व दृष्टिकोनातून पाहिलं तर याचं नक्की स्वागत करायला हवं आणि याचा जास्तीत जास्त आपल्याला कसा फायदा घेता येईल ते पाहायला हवं. जगभरामध्ये सध्या ती